विरारमध्ये नालासोपारा विधानसभा मतदारसंघ 132 चे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना महायुतीच्या नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा असंख्य लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे। परिवर्तनाच्या लढाईत पदर खोचून सहभागी झालेल्या असंख्य लाडक्या बहिणींच्या वतीनं नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सोमवार 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नालासोपारा पश्चिम येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात असंख्य बहिणींनी उपस्थिती दर्शवली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1500 रुपयांची अपेक्षण नाही तर नालासोपारा शहराच्या परिवर्तनासाठी आम्ही राजन नाईक यांना निवडून दिले आहे। मतदान पूर्व दिवशी विरार येथील विवांता हॉटेलमध्ये घडलेली घटना वसई विरार शहराच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे। या घटनेने शहरातील असंख्य बहिणी आजही असुरक्षित असल्याचे अधोरेखित केले आहे। त्याचबरोबर या शहरातील असंख्य भावी असुरक्षिततेच्या छायेखाली आहेत। या सगळ्यांना सुरक्षितता मिळावी, त्यांना निर्भयपणे जगता यावे यासाठी या शहराला मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा आहे। ते या पदाला पूर्णपणे न्याय देतील। नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांच्या निमित्तानं महायुतीचे सरकार पालघर जिल्ह्याला मंत्रिपद बहाल करेल असा विश्वास या प्रसंगी लाडक्या बहिणींनी व्यक्त केला। दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित असंख्य बहिणींनी राजन नाईक यांना औक्षण करून त्यांचे आमदार पदावरील निवडणीसाठी अभिनंदन केले। पुढील वाटचालीसाठी आपल्या लाडक्या भावाला शुभेच्छा दिल्या। त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी, त्यांच्या नुसतं सुखात नाही तर त्यांच्या दुःखातही कायम त्यांच्या साथ राहील असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे। आणि सरकारी ज्या योजना आहेत, आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी, आमच्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊंनी जी योजना आणली, आदरणीय पवार साहेबांनी जी योजना आणली आहे, दादांनी ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू। ते लोकांचे आता 2100 रुपये होत आहेत। अनेक योजना केंद्र व राज्य सरकारच्या माझ्या भाया बहिणीसाठी आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी काय तुम्ही करणार? आम्ही पाणी प्रश्नासाठी आज आयुक्तांना भेटले। प्रश्न अत्यंत पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही, का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्तांना लावायला सांगितलं। आम्हाला येणाऱ्या 48 तासामध्ये याचा शोध लागला पाहिजे। पाणी असूनही का दिलं जात नाही वसंतनगरी, एव्हरसेन सिटीला, ग्लोबल सिटीला वगैरे, त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला। ते आम्हाला 2 दिवसाच्या संदर्भात उत्तर देतील। हॉस्पिटल फक्त कागदोपत्री मंजूर करण्यात आलाय। ती जमीन आजही कलेक्टर ताब्यात आहे, कलेक्टर मंत्रालयात जाईल, लिगल ऑर्डर कलेक्टर घेत आहेत असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं। आम्ही आता कलेक्टरशी भेटू आणि मंत्रालय यासाठी लिगल डिपार्टमेंट प्रयत्न करू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। जमीन महापालिकेला हँडओव्हर करून तिथे लवकर हॉस्पिटल काम चालू करू। महान्यूज करता गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर।